नमस्कार. जय आदिवासी. मी ॲडव्होकेट रोशन गावित, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष. आज 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस. खऱ्या अर्थाने हा दिवस आज जागतिक स्तरावर मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आज आदिवासी समाजासमोर अनेक आव्हाने उभी ठाकलेली आहेत. जल जंगल जमिनीचा प्रश्न असो, आदिवासी युवकांचा प्रश्न असो, आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, रोजगाराचा प्रश्न असतो, रोजगारासाठी स्थलांतराचा प्रश्न असो, आदिवासी माता भगिनींचा प्रश्न असो, असे अनेक प्रश्न आज समाजासमोर उभे आहेत. आजचा दिवस फक्त शुभेच्छा देण्यापुरता आणि उत्साहाने साजरा करण्यापुरता मर्यादित राहू नये. आजचा दिवस हा विचार करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा समाजाच्या पूर्वजांचा बलिदानाचा स्मरण करण्याचा दिवस आहे आणि त्यांचा स्वाभिमान आणि संघर्ष आपण पुढे नेण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आज खऱ्या अर्थाने आदिवासीच्या जल जंगल जमिनीवर या सरकारचा आणि उद्योगपतीची नजर आहे. आदिवासीला त्यांच्या निवासस्थानांपासून स्थलांतरित करून आदिवासींचे जंगल जमीन बळकावण्याचा प्रयत्न आज उद्योगपती हे सरकारमार्फत करत आहे. आदिवासीचं संरक्षण करण्याचा अधिकार आणि कर्तव्य भारतीय संविधानाने या शासनाला सोपवलेलं आहे. परंतु हे शासन आणि हे सत्ताधारीच आज आदिवासीच्या अस्तित्वावर आणि आदिवासीच्या जंगल जमिनीवर नजर ठेवून आहे आणि तो बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्व समाजाने आज ज्या प्रकारे आपण एकजूट आहोत, अशाच प्रकारे आपण कायम वर्षभर एकजूट राहून समाजासाठी प्रत्येक वेळेस एकत्र येणं आवश्यक आहे. आज आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी आहेत. परवा महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून वसतिगृह प्रवेशाची वयाची अट ही 26 वर्ष मर्यादा निश्चित केली आहे. खऱ्या अर्थाने या शासन निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण होणार आहे. कारण जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, ज्यांच्या शिक्षणात खंड पडलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण अखंडितपणे पुढे सुरू ठेवणे या पुढे अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे हा शासन निर्णय किती आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न समोर येत आहे, त्यांचा आहाराचा प्रश्न समोर येत आहे. आज याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. सत्ताधारी लोक बोलायला तयार नाही, चर्चा करायला तयार नाही आणि यासाठी आपण सर्व समाजाने एकत्र राहिले पाहिजे. आदिवासीला आज अनेक काही संस्था आहेत या देशामध्ये, त्या आदिवासीला वनवासी असं संबोधन करतात. आदिवासीला वनवासी संबोधणे हा आम्ही आमचा अपमान समजतो. आम्ही आदिवासी आहोत, आम्ही वनवासी नाहीत. आणि आदिवासीला वनवासीकरण करून आणि आदिवासीला वनवासी म्हणून संबोधणे हा आदिवासीचा अस्तित्व नाकारण्याचा ही एक त्यांची विचारधारा आहे. या विचारधारेला आपण विरोध केला पाहिजे आणि यासाठी समाजाने पुढे आलं पाहिजे असं सर्व समाजाला मी आवाहन करतो. आदिवासीचा नाम साधर्म्याचा फायदा घेऊन अनेक लोक आज आदिवासीमध्ये समाजामध्ये घुसखोरी करण्याचा, आदिवासीचं आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी सर्व समाजाच्या तरुणांना आवाहन करतो की आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, समाजाच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे, कारण समाजाचं भविष्य आज आपल्या हाती आहे. सर्व तरुण आणि विद्यार्थी
सर्वांना मी आवाहन करतो की समाजाचं तुम्ही भविष्य आहात आणि आम्ही सर्व समाज विद्यार्थी, तुम्ही तरुण, तुमच्या आम्ही पाठीशी आम्ही कायम आहोत। विद्यार्थ्यांचे संस्थांमधील आणि महाविद्यालयामधील जे अडचणी असतील, त्यांचं आर्थिक शोषण होत असेल, या सर्व बाबींसाठी समाज आपल्या पाठीशी आहे। आपण नेहमीच अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे, कारण आपला आदिवासीचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे। आपले पूर्वज हे कधीही अन्यायासमोर आणि अत्याचार करणाऱ्यांसमोर झुकलेले नाही। आपला इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे। त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी कधीच स्वतःला एकटे किंवा दुर्बल समजू नये। राज्यातील देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी समाज आपल्या पाठीशी आहे। आपण आपल्या अडचणींना कायम आवाज उठवला पाहिजे। सर्व समाज तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे आणि अशाच प्रकारे मी पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे समाजासाठी आज फक्त 9 ऑगस्ट म्हणून नाही, तर सदैव आपण समाजासाठी एकत्र राहिले पाहिजे, एकजूट अशीच ठेवली पाहिजे, असे मी सर्वांना विनंती करतो। आणि आजचा मी संदेशामधून तुम्हाला मी एवढंच आवाहन करतो की व्यसनापासून आपण लांब राहा, उच्च शिक्षण घेऊन पुढे जा, संशोधात्मक शिक्षण घ्या आणि माझे 2 शब्द इथे थांबवितो।